तुम्हाला बोललो होतो का पाऊस येणार आहे आणि खरं सांगतो आम्ही चाललो होतो अर्धा रोड. नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओ मध्ये. तर आज मी आणि प्रणाली आमच्या गावच्या वैष्णवी देवी मंदिरात जाणार आहोत. मम्मी पप्पा तुम्ही येणार आहे का नाही? चला पप्पा चला माझ्या सोबत. जय वैष्णवी देवी माता की. तुम्ही येणार आहे का आमच्या सोबत? चालत जाणार आम्ही. 20 श्रावण महिन्यात जाणार. आणि मम्मी तू? मी पण पहिले सोमवारी जाणार. मग तू आता नाही येणार का? नाही पक्का चालत जायचं आम्हाला? नाही, मी गाडी नाही. ठीक आहे आम्ही जातो मग. सोडा. तर मम्मी बाबा येणार नाही आणि मी आणि फक्त प्रणाली जाणार आहे. तर प्रणाली आता रेडी होते. प्रणाली झाली का रेडी? इकडे बघ. काय अरे वा छान दिसते, छान दिसते प्रणाली. जुल्या काय करतोय? जुल्या झोपलाय. बर बापरे बाप, जुल्या झोपला. काय करायचंय? असेल बघ तिथे कुठंतरी. तिथं मी 5 रुपये ठेवलेत आपल्या इथं बघ देवापाशी. असेल बघ तिथं. तुम्ही लय टाइमपास करताय. हे लेडीज म्हटलं ना एवढा म्हणजे टाइमपास असतो ना, कुठे जायचं म्हटलं तर लेडीजचा लय टाइमपास असतो. काय करतो ते पप्पा तिकडं पेरूच्या झाडाला? हा लिंबोनीला लिंबू आलेत का बघतो, पेरूला पेरू आलेत का बघतो. त्या दिवशी एकच पेरू आला होता, तुम्ही ते तोडलं ना म्हणून. आणि लिंबू आहेत थोडेफार. ही वैतागली म्हणते मला. मला वैतागलीची तू काय लागणार? साहजिकच आहे, ऊन पडलंय. आपला झेंडू कसा झालाय बघ. सावकाश चाल ना, मला काय समजत नाही तर रोड कसा आहे. तुला काय भारी वाटतं याच्यात काय माहिती? काय तुला काय म्हणायचंय? तू नसलो मला करमत नाही. करमत मी नसल्यावर मला करमत. खोटं नको बोलतो. तू नसले ना उलट मला करमत नाही माहिती का? ओ बापरे, मग आता जीवन हा खालीवर होतो. हा मग अरे खरंच तर खरं प्रेम करतो तुझ्यावर, माहिती नाही? हा अरे भांडणं तर हे असतं सारखं. प्रेम नाही ना. प्रेम असतं ना ते उतू जातं जास्त. लक्षात ठेव. नाही रे. या डोंगराच्या मधोमध इथं तुम्हाला दिसतं ना, तिथे ते वैष्णवी देवीचं मंदिर आहे आणि आपल्याला तिथे जायचं आहे. का ग जीव? आहे ना? तर गाईज हे बघा काय दिसतंय. तर हे कसं काय, याची खूप मोठी स्टोरी तुम्हाला सांगतो. प्रणाली सांगणार मी. तर आम्ही पायी जाण्याचं ठरवलं होतं, बट बाबा आणि आईनी कॉल करून सांगितलं की सुनंदाताईची स्कूटी घेऊन जा. पायी जाणं एवढं मुश्किल आहे कारण की खूपच लांब आहे. इथून पण अजून खूप लांब जायचं आहे मला. म्हणून आई बाबा म्हटले सुनंदाताईची स्कूटी घेऊन जा. म्हणून आम्ही सुनंदाताईची स्कूटी घेऊन आलोय. तर आम्ही आता निम्म्या रस्त्यात पोहोचलोय. अजून लयतले 10 मिनिटात आम्ही बरोबर आमच्या जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. लोकेशनला पोहोचू. हा म्हणजे देवीपाशी पोहोचू. आणि गाईज थोडं समजून घ्या, प्रणालीचा म्हणजे ब्लॉग 3रा आहे आणि तिला सवय नाही जास्त ब्लॉग बनवायची, पण ती प्रॅक्टिस करते. तुम्ही प्रॅक्टिस करते, सपोर्ट करतायत मला. कारण की मी आज पहिल्यांदा ब्लॉग बनवलेत. मी इथून मागे कधी ब्लॉग बनवलेले नाही. आणि पाऊस पण आहे, पावसाची शक्यता आहे. म्हणून म्हटलं चला स्कूटी घेऊया. हाय जवळ पेट्रोल नाही लागत, बॅटरीवरची स्कूटी. हे बघा आमच्या गावचं वातावरण किती सुंदर आहे ना, किती मस्त आहे. वाव किती छान वाटतंय बघा, किती छान वाटतंय. हे बघा बघा, शेळ्या आहेत, गाय आहेत, तिथे घर आहे मस्त छानस. गोठा पण इथे. आम्ही रोडने मस्तपैकी चाललो होतो, तेवढ्यात आमच्या सोबत जे घडलं. प्रणाली काय झालं? कशामुळे? काहीच. तुम्हाला बोललो होतो का पाऊस येणार आहे आणि खरं सांगतो आम्ही चाललो होतो अर्ध्या रोडमध्ये. ते बघा अख्खे ढग भरून आलेत आणि एकदम असा जोराचा पाऊस चालू झाला. गाडी तिथे लावली आम्ही
आम्हाला त्या डोंगरात जायचं आहे. तिथे मंदिर आहे ते छोटंसं काय मंदिर ते सफेद सफेद दिसत असेल ते कांद्याचं रोप वगैरे. थोडा पाऊस उघडला का मग आम्ही जाणार आहे. अक्षरशः अर्ध भिजलो आम्ही. बघ अरे बापरे एवढा पाऊस झालाय चू सोपं आहे का? तर मंडळी बघा कसं भिजले का? आंघोळ झाली माझी मागून लय पाऊस आला परत ढगफुटी सारखा झालं लवकर. अरे बापरे खतरनाक. तर मित्रांनो बघा तिथं ते वैष्णवी देवीचं मंदिर आहे आणि या डोंगराच्या पायथ्याशी आमचं घर तिकडे तुम्हाला माहिती आहे साईडला. हा जाऊ पण वातावरण एक नंबर आहे. चला देवीचं दर्शन घेऊ. काय मागितलं? सांगायचं नसतं. काय सांगायचं नसतं. सांगायचं ना. बघ ना किती आलाय पाऊस आलाय बाहेरून. चप्पल घालून जाऊ मग दगडी आहे वरती थोडं बारकाले दगडी पाहायला लागतील. सवय नाही माझ्या पायांना माहितीये का? तुझ्या पायांना सवय आहे समजलं? माझ्या पायांना कसं माझ्या पायांना नाही ना. चालत जाऊ एवढा पाऊस नाही येत. ठीक आहे गाडी घेऊन नाही जायचं चालतच जायचं. चला गाडीवरती जातच नाही जाते तशी. मला पडायचं नाहीये. जाऊया. तर भावांनो आम्ही आता महाबळेश्वर म्हणजे प्रति महाबळेश्वर जे की इथे आहे. आम्ही शंकराचं दर्शन घेतलेलं आहे शंकराच्या पिंडीचं. आता आम्ही वरती जाणार आहे वैष्णवी देवी. तुम्ही पाहू शकता इथून दिसेल तुम्हाला. थोडं दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला बघा. तर असं इथून आपल्याला चालत चालत जायचे आणि प्रणाली चालते इथून. इथून वरती चढायचं मत नाही आहे. आम्ही प्रयत्न करतोय पाय स्लिप होत आहेत. पाऊस वरतून चालू आहे जोराचा खतरनाक. प्रणाली जमते का चढायला? जमते पण पाय दुखायला लागले माझे. खरं सांगायचं म्हटलं तर मंदिरापेक्षा हा प्रवास अतिशय सुंदर होता. कारण इथले निसर्ग दृश्य पाहण्यास जो आनंद आहे तो शहरामध्ये राहून तुम्हाला कुठेच भेटू शकत नाही. काय आलं चल वरती. दम लागले आता मी नाही. अरे बघ इथंच आहे. हे काय जवळ आहे. चल चल. असं कोणी म्हणत का मेंटल. प्रणाली अक्षरशः थकली होती पण मी तिला म्हटलं चल मंदिर थोडं जवळ आलं आहे आता फक्त दर्शन घेण्याची वेळ आहे. आणि बघतोच काय तर आम्ही दर्शन घ्यायला मंदिराकडे निघालो. गाईज आम्ही आता देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अजून आता आम्हाला काळभैरवाचं दर्शन घ्यायचं आहे. प्रणाली दर्शन झालं तुझं ना? आणि तुम्हाला सांगू आम्ही तिथे बसलो होतो तर तिथले ते बाबा पुजारी होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की वरती जाताना जपून जा कारण की इथे यावरच्या पट्ट्यामध्ये वाघ असतो. वाघ अक्षरशः विश्वास नाही बसणार. वाघच बोलतोय मी. वाघ बोलले तुम्ही वाघ नाही वाघ. हे बघ आम्ही ना इथे ना तुला सांगू का दादा मी आम्ही सकाळी 6 वाजता यायचो. मी इथे तपश्चर्या करायचो आणि दादा बघ या दगडावर बसायचा. हो इथं दादा इथं बसायचा. आता नाही. बेडूक नाही मासा आहे तो. बेड तयार होतं. अरे नाही रे. ते आहे वैष्णवी देवीचं मंदिर आणि इकडे तुम्ही बघताय खतरनाक असं दृश्य. हो तर खूपच भारी आहे भावांनो. प्रणाली लय वरती गेली
मला पण जायचं आता. थांब रे बाबा थांब, मला येऊ दे. सावकाश. वरती बघा वाघ बिघा असेल कुठेतरी, लक्ष ठेव नाही येईल. नाही दिसणार तसा. तुला वाघ काय बघायचं समजतच नाही. काय करणार वाघ बघून? हा वाघाला भेटायचं काय करायचं? एवढं राणीच्या बागेत नव्हतं बघितलं का? बघितलं होतं ना. एडी 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 प्रणाली एडी आहे, एडी झाली आहे म्हणते. अक्षरशः वाघाला भेटायचंय. किती बावळट आहे. फायनली आता आम्ही पोचलोय भैरवनाथ आणि हनुमान मंदिर. भावांनो एकच नंबर आहे. अक्षरशः थकलोय आम्ही, थकलोय. मी तर थकलोय. प्रणालीचं मला माहिती नाही. थकली आहे. चप्पल काढ साईडला. तर भावांनो बघा किती भारी निसर्गरम्य दृश्य आहे. तर मंडळी हा आहे आमच्या गावचा नजारा. बघा किती छान निसर्गरम्य वातावरण आहे. खूप भारी, खूप मस्त. वाव, किती छान वाटतंय. तर मित्रांनो सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. कारण की आम्ही खूप प्रयत्न केले चांगलं बनवण्याचा आणि आम्ही प्रयत्न केला आहे चांगला बनवण्याचा. पण तुम्ही जर आणखीन चांगला प्रतिसाद दिला तर आम्ही आणखीन चांगले चांगले ब्लॉग्स आमच्या चॅनलवरती टाकत जाऊ. होय की नाही? होय नक्कीच. तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब. ओके हां तेच हे जे बोलते ते मला बोलता येत नाही. आणि हो तर इथे महाशिवरात्रीला आहे ना प्रचंड गर्दी असते आणि खूप मोठा कार्यक्रम असतो. ठीक आहे. तर खूप भाविक येतात इथे, लाखोने भाविक येत असतात इथे. आणि हे ठिकाण आहे पारनेर तालुक्यातील कळस गावातील. ठीक आहे. डोंगरामध्ये. हे कळत आहे का? हो मग कळसमध्येच येते हे. तर खूप निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही येऊ शकता इथे कधी पण. एकदम मस्त. कधी कधी आयुष्यात जोडीदार म्हणजे फक्त हात धरून चालणारी व्यक्ती नसते, तर प्रत्येक कठीण वळणावर मी आहे ना असं सांगणारी ताकद असते. लोक बोलतात की प्रवास फक्त ध्येयासाठी करायचा असतो, परंतु योग्य जोडीदार जर तुमच्या सोबत असेल तर अख्खा प्रवासच तुमचं ध्येय बनून जातं. आजचा दिवस खरंच खूप छान गेला. खूप चाललो, खूप दमलो, पण शेवटी मंदिराचं दर्शन झाल्यावर सगळा थकवा नाहीसा झाला. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या भन्नाट प्रवासात पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय माता दी.